नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. गोवा विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर अधिवेशन आटोपते घेण्यात आले. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नियोजित कामकाज मर्यादित ठेवत अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आम्ही इतक्याच खातीर घेयना कारण आता ते म्युनिसिपालिटी इलेक्शन लागपाचें आसा. स्पीकर सर ताजो परत कोड ऑफ कंडक्ट लागतलो. दिस इज अ इलेक्शन इयर. आमकां पळोवंक वचत जाल्यार हो डिसेंबर पर्यंतच टायम मेळटा. शेवटी जर डेव्हलपमेंटल वर्क, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटल वर्क जर कंप्लीट करतले आसत जाल्यार हे बजेट पूर्ण बजेट पास करपाची गरज आसा. म्हणून हांवें हे फावटी पूर्ण बजेट पास करपा खातीर घेतला. हांव माननीय सभासदाक रिक्वेस्ट करता की ते पूर्ण बजेट पास करचे आणि त्याच बरोबर की तांकां जर दिसता आसत आमी सेशन घेवचे ना अशें न्ही. स्पीकर सर आमी सेशन घेतले समवेअर इन द मंथ ऑफ ऑगस्ट ऑर सप्टेंबर. आमी सेशन जे घेतले तेन्नाय तांकां ऑपॉर्च्युनिटी आसा की तेंच्यांनी जे आसा पळय न्हू ते रेज करपाक जाता. त्या खातीर आमी खंयसरूच कोणाचेर अन्याय करूंक ना. हाज्याय पयलीं अशा पद्दतीचे आमी जर हाऊस प्रेसिडेंट काडून पळयत जाल्यार अशा सिच्युएशनात बजेट पूर्णतः पासूय केल्लें आहा. आणि नॉट ओन्ली इन द स्टेट ऑफ द गोवा. स्पीकर सर बाकीच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीनी आसतले किंवा लोकसभेन आसतले की अशी जेन्ना सिच्युएशन अरायज जाता कारण एखाद्या बजेटाचेर आमी हांगासर पूर्ण बजेट पास करता आनी बजेट पास करता आसतना प्रत्येक मिनिस्टराक ताच्या डिमांडाचेर तेजे उलोवचें पडटा आनी उलयता आसतना रुलींग आसतले किंवा अपोजिशन आसतले हे सगळे जाण ताका पर्टिक्युलरली फॉर द साऊथ गोवा डिस्ट्रिक्टाचेर जेन्ना उलयतले किंवा एखादे पॉलिसी डिसिजन घेतले, एखादी स्कीम अनाउन्स करतले, आमी बजेटात पास केल्ली एखादी स्कीम जर ती एलॉबरेट करून सांगपाची आसतली. आजूच म्हाका मिनिस्टर विचारतालो ती स्कीम आणि ते जर सांगपाक गेले आसत जाल्यार परत एकदा तुम्ही म्हणटाले की इट इज अ वायलेशन ऑफ द कोड ऑफ कंडक्ट. हे सगळे कन्सिडर करून आमी तांकां रिक्वेस्ट करता की तांच्यांनी पूर्ण बजेट पास करचे. फुडले सेशन घेवपाक जाय. तांकां जे प्रश्न विचारपाचे आसतले ते प्रश्न विचारपाक तांकां परतूय स्कोप मेळटलो. तांकां जी बिलां घालपाची आहा ती घालपाकूय तांकां स्कोप मेळटलो तेन्ना तांच्यांनी घालची. हांगासर तांच्यांनी जे ड्रामा करून दाखयता की ऑलरेडी 2 शुक्रार उरलेले पण सकाळच्यान आज पयलींच पासून तांच्यांनी जे नाटक करपाक सुरवात केला. ताचे स्पीकर सर या कोड ऑफ कंडक्ट जो इलेक्शन लागला हे आमच्या हातात ना. स्पीकर सर आम्ही बजेट मांडपा खातीर पूर्ण मांडलेले त्याची सुरवातूय केल्ली व्यवस्थित रित्या. बट म्हाकाय खेद जाता. बट स्पीकर सर हे सगळें सांगता आसतना आय एम प्लीज टू इन्फॉर्म टू दीस हाऊस दॅट the Goa has been ranked second in the country in the last Physical Health Index Report 2026, which is published by the Niti Aayog. It can be observed from this report that the state is performing well on the fiscal parameter across the country despite of having the limited resource base. Continuing our journey to a journey of the path of the fiscal consolidation, I have presented the budget of rupees 30,194.89 crores with the revenue surplus of 1,666 crores and the fiscal deficits of 3,895 crores, and which is within in complement of the FRBM norms. मानाधिक सभापती, दक्षिण गोंय जिल्ह्यात आचारसंहिता लागू जाल्ल्या कारणान म्हाका हो अर्थसंकल्प सादर करपाचो समावेशक आनी सगळ्या क्षेत्रात स्पर्श करपी असो आसा. ह्या आचारसंहितेच्या खातीर हांव कसलीच अतिरिक्त आश्वासनां दिनासतना आनी नव्या योजने खातीर आर्थीक मंजुरी दिवपाक शकवना. दक्षिण गोंय जिल्ह्या खातीर लागलेल्या अर्थसंकल्पात जाल्ल्यो गजाली दिल्यात. या आचारसंहितेच्या मार्गदर्शनाच्या तत्वाच्या आधार दिवन सगळ्या राजकीय पक्षांनी समान संद मेळची म्हणून तर आमी मतदाराचेर आमी कसलोच प्रभाव घालचो न्ही. ह्याच खातीर हांव जड काळजान म्हाकाय उमेद आशिल्ली स्पीकर सर एप्रोप्रिएशनाचेर उलोवपा खातीर आसतले किंवा पूर्ण बजेट पास करपाक आसतले. पूर्ण बजेट सगळ्या लोकांचेर मांडटा आसतना हांवें बजेट मांडलेलें आणि आतापर्यंतचे बजेट आम्ही पूर्ण म्हणजे 16 दिसाची असेंब्ली घेऊन सगळ्या जणांक समान संधी देऊन प्रत्येक फावटी आम्ही मांडला. बट हे फावटीचो हो परत म्हणजे हो हे एप्रोप्रिएशन बिल मांडटा आसतना म्हाकाय दुःख जाता की पूर्ण बजेट जे आसा पळय न्हू म्हणजे पास करता खरें बट ते एलॉबरेट करून लोकांक सांगूंक मेळूंक ना. एलॉबरेट करून लोकांच्या उजीर ते मांडूंक मेळूंक ना. बट त्या खातीर स्पीकर सर हांव तुमकां रिक्वेस्ट करता मानाधीक आमच्या सगळ्या सभासदांच्या वतीन की तुम्ही हे एप्रोप्रिएशन बिल पास करचे आणि या वर्षाचे पूर्ण बजेट जे आसा पळय न्ही हे पासिंग करचे. थँक्यू स्पीकर सर. आता एक अनाउन्समेंट करता. ऑनरेबल मेंबर्स, the House may recall the incident that occurred on 6th March 2026 when certain persons seated in the visitors gallery raised slogans and displayed posters, thereby causing disturbance to the proceedings of the House and affecting the dignity and decorum of the August Assembly.
The matter was viewed with utmost seriousness by the chair. As such, acts within the precincts of the House have the potential to interfere with the orderly conduct of the business of the House and may amount to a breach of privilege and contempt of the House. In this regard, the chair has consultations with the Honorable Chief Minister, who also holds the portfolio of Home Minister, to examine the matter in its entirety and to ensure that an appropriate course of action is taken in the large interest of preserving the dignity and decorum of this House, while upholding democratic values. Further, taking into consideration the unconditional apology tendered by Honorable Sri Vijay Sardesai, MLA, and a senior member of this House, the chair has accepted the said apology tendered by the honorable member. However, to uphold the dignity and decorum of the House, the restriction on the entry of the said persons into the precincts of the Goa Legislative Assembly shall continue until further orders. I hope that this decision will serve a reminder to all concerned that the sanctity and decorum of this House must always be respected. माननीय सभापतींचे समारोपाचे भाषण आता हांव करता. मानाधिक सभासद, आम्ही ह्या अधिवेशनाच्या निमणे पावण्यार आसात. आता ह्या अधिवेशनाचो समारोप करतात. हे अधिवेशन 6 मार्च 2026 हे तारखेक सुरू जाल्ले. वट्ट 7 बसका जाल्यो आणि तातूंत 47 वरां आणि 12 मिनटांच्या कालावधीत सभागृहात महत्वाचे आणि अर्थपूर्ण असे कामकाज झाले. या अधिवेशनात 538 तारांकित प्रश्न आणि 2318 अतारांकित प्रश्न असे वट 2856 प्रश्नां खातीर सुचोवणी आयल्यो. 538 तारांकित प्रश्न स्विकारले आणि 20 तारांकित प्रश्नांक तोंडी जाप दिली. उरिल्ले 518 तारांकित आणि 900 अतारांकित प्रश्नांचे जापो सभागृहाच्या पटलार दवरल्यो. 1 तारांकित आणि 1 अतारांकित प्रश्न फुडल्या अधिवेशना खातीर मुखार धुकल्लो. कामकाज सल्लागार समितीचो दुसरो अहवाल 2026 सभागृहा मुखार मांडलो आणि तो मानून घेतलो. या अधिवेशनात 14 शोक प्रस्ताव, 12 अभिनंदनाचे थाराव आयले. हे सभागृहान एकमतान मानून घेतले. ह्या भायर सरकारा कडल्यान 282 कागदपत्रां सभागृहा मुखार दवरली आणि 72 शुन्यकाळ उल्लेख आणि 10 लक्षवेधी सूचना सभागृहा मुखार चर्चेक आयल्यो. 9 आणि 10 मार्च 2026 ह्या दिसांनी 2026-2027 ह्या वर्सा खातीर गोंय राज्याच्या अर्थसंकल्पाचेर सर्वसाधारण चर्चा जाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी ते चर्चेक जाप दिली. 2026-27 वर्सा खातीरच्यो अनुदान मागण्यो आणि तांचे खातीर आयिल्ल्यो कपात सुचोवण्यो सभागृहा मुखार मांडल्यो. 13 मार्च 2026 दिसा मेरेन चलिल्ले चर्चे उपरांत कपात सुचोवण्यो मतदानाक घालून त्यो सभागृहांत नाकारल्यो आणि अनुदानित मागण्यो मतदानाक घालून मानून घेतल्यो. आणि 16 मार्च 2026 दिसा 19 अनुदान मागण्यो मांडून मतदानाक घालून मानून घेतल्यो. गोंय विधेयक 2026 ह्या खातीरच्या अर्थसंकल्पातले संदर्भातले विधेयक सभागृहात सादर करून मंजूर केले. अनुदानित पुरवणी मागण्यो 2025-26 तिसरो बॅच सभागृहा मुखार मांडल्यो. ताचेर विचार विनिमय जावन सभागृहान त्यो मानून घेतल्यो. त्यांच्या अनुषंगान गोंय विधेयक 2026 मांडून विचारांत घेवन सभागृहात मानून घेतले. सभागृहात मानून घेतलेले 10 विधेयकाक मानाधिक राज्यपालांनी मंजुरी दिल्ल्याचे सभागृहाच्या निदर्शनाक हाडले. माननीय वांगड्यां कडल्यान खाजगी प्रस्ताव आयले. प्रस्तावाचेर चर्चा जावन मतदानाक घालून वांगड्यांनी सरकारा कडल्यान योग्य आश्वासना उपरांत सभागृहाची अनुमती घेवन 2 प्रस्ताव फाटीं घेतले.